आरटीओ दलाल मुक्त करण्याच्या भूमिकेवर परिवहन आयुक्त महेश झगडे ठाम आहेत। आरटीओ यंत्रणेत दलाल एवढे खोलवर रुतलेत की पहिले काही महिने दलालांशिवाय काम करणं कठीण जाईल, पण लोकांनी सहकार्य केल्यास काही गोष्टी वगळता नागरिकांना आरटीओ मध्ये येण्याची गरजच पडणार नाही, असंही आयुक्त म्हणतात। याच विषयावर महेश झगडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। सध्या आरटीओ जे आहे ते दलाल मुक्त करण्याचं अभियान सुरू आहे, मात्र अनेक ठिकाणी अद्याप हे दलाल पाहायला मिळतात आहेत। तर अनेक ठिकाणी हे सगळे मिळून जे आहे यंत्रणेला वेठीस देखील धरतात आहे। या सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी परिवहन आयुक्त स्वतः महेश झगडे सर माझ्यासोबत आहेत। सर, अभियानाला चांगला प्रतिसाद मिळतोय, पण काही ठिकाणी जे आहेत हे यंत्रणेला देखील वेठीस धरतात आहे, मग आसपासच्या परिसरात देखील तसं पाहायला मिळतं। यामध्ये असं आहे की हे काही असं अभियान म्हणण्यापेक्षा की या अभियानापेक्षा शासकीय कार्यालयामध्ये कुठल्याही मध्यस्थाशिवाय किंवा जे शासनाने ठरवून दिलेली ते फीच्या पेक्षा जास्त पैसे दिल्याशिवाय कोणतेही कामं व्हावीत असं अपेक्षित आहे। आणि त्याप्रमाणे मग प्रादेशिक परिवहन कार्यालय असतील किंवा उपप्रादेशिक परिवहन कार्यालय असतील, तिथे ज्या काही सेवा कायद्याअंतर्गत नागरिकांना द्यावयाच्या आहेत त्या सेवा विहित फीमध्येच मिळाव्यात, विनासायास मिळाव्यात आणि कुठल्या मध्यस्थाशिवाय मिळाव्यात, हे जे शासनाचं धोरण आहे त्या धोरणाप्रमाणे आम्ही यापूर्वी हे सुरुवात केली होती। अर्थात त्यामध्ये तरीही या मध्यस्थांचा त्यामध्ये जे काही प्रमाण होतं ते कमी होत नव्हतं। त्यामुळे कालपासून आम्ही ही मोहीम तीव्र केलेली आहे की लोकांना त्यांच्या ज्या सेवा त्यांना पाहिजेत त्या विनासायास मिळाव्यात असं सुरू केलेलं आहे। अर्थात हा जो मध्यस्थांचा जी महाराष्ट्राचा आम्ही आढावा घेतला असता, बहुतांश ठिकाणी यामध्ये मध्यस्थाशिवाय लोकांची कामं होऊ लागलेली आहेत। अर्थात यंत्रणेला सुद्धा हे नवीन आहे। यंत्रणासुद्धा यापूर्वी फक्त या मध्यस्थांवरतीच अवलंबून होती आणि यापुढे मग या मध्यस्थांशिवाय आपल्याला काम करायचं म्हणून काही दिवस त्याच्यामध्ये जातील। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन आंग्रेसह देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।